सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी तुझं वीण शंभो मज कोण तारी शलाका ए शलाका जीवा शिवाची जडली समाधी अगं 5 शिट्ट्या झाल्यात ग बाई शलाक तुटला प्रपंच विटली उपाधी शिर्या अरे कुठे गेले सगळे शिर्या शुद्ध स्वरी गर्जती वेदचारी शलाका ए शलाका काय हवंय का तुला नाही आबा काही नको काही नको शलाका आंघोळीला गेली आहे आणि हा शिर्या जरा खाली गेलेला आहे काय तुला हवंय नाही नाही नको तू कुकर शिट्ट्या मारतोय त्यासाठीच ओरडतीये ना गॅस बंद करावा म्हणून हा मी करतो हा नाही नाही आबा तू कर पूजा कर आबा पडले की काय तुझं वीण शंभो मज कोण तारी जीवा शिवाची जडली समाधी अहो आबा आबा काय झालं आबा काय झालं नाही काय विशेष नाही त्या ओट्यावर चिमण्या आल्या होत्या चिमण्या त्याला मी उडवत होतो ती खिडकी उघडी राहिली ना ओट्याजवळची ते चिमण्या डांबीस आतमध्ये आल्या मला राग आला म्हणजे ताट घेत करून फिरवलं गेलं उडून गेलं सगळं ते ताट जरा खाली गेले खाली पडलं खाली अगं बाई ते आणायला हवं आणते मी आणते अरे बरं काय सांगायला माझी नाश्त्याची वेळ झालेली आहे जरा बघ काय डॉक्टरने सांगितलं वेळेवर खात मी देते तुम्ही पुढे वा आई अगं बाई 8 वाजले आई शलाका आबा आले मी आई ए आई अगं आले बाई शलाका आबा अरे शिर्या ही पण शलाका कशी करते शलाका ए शलाका आई काय झालं अशी काय करतेयस अगं तू अशी काय करतेयस अशी काय विचित्र बसली होतीस अगं माझे इयरिंग्स खाली पडलेत सापडत नाहीयेत मग आई आई कशाला ओरडत होतीस केवढी घाबरले मी अगं तुला टॉर्च आणून दे म्हणून सांगणार होते आणि हो माझा निळा टॉप पण नाही सापडत आहे हो मग हा काय काळा आहे शलाका गोष्टी हरवायच्या आणि शोधायला आई पाहिजे अगं स्वतःची कामं स्वतः करत जा ना उद्या लग्न झाल्यावर कोण शोधून देणार आहे तुला असं कसं नवरा असेल ना माझा हक्काचा हक्काचा उगाच भलत्या भ्रमात राहू नको कुणी कुणाला मदत करत नाही शिर्या अगदी खरंच बोलतो शलाका दिवसा ढवळ्या स्वप्न पाहते म्हणून त्यात स्वप्न कसली गाई आजकाल सगळे पुरुष कामं करतात आपल्या बाबांना कधी पाहिलंय मदत करताना त्यांची गोष्ट वेगळी आहे ग अशी कशी वेगळी आहे सगळे पुरुष इथून तिथून सारखे ए श्यामला का रुमाल कुठे माझा घ्या ऐकलं रुमाल कुठे आहे श्यामला अगर रुमाल कुठे आहे माझा हा घ्या थांब जरा काय हे काय आहे बूट आहे असं काय करत अगं यात सॉक्स कुठे आहेत अगं बाई काल ऑफिस मधून आलो तेव्हा याच्यात काढून ठेवले होते आता कुठे गेले ते शिर्याचे प्रताप येते मी त्याला सांगितलं होतं बाबांचे मोजे धुवायला टाक पण आता कशाला हसतेस काय तू वाजले किती मला मीटिंग आहे थांबा मी आबांना विचारून पाहते त्यांना माहिती असेल शिर्याने कुठे ठेवलेत ते आला या चिरंजीव हे प्रताप आपलेच का सॉरी बाबा म्हणजे झालं काय की आईने सांगितलं होतं मोजे धुवायला टाक पण मी विचार केला की माझ्या हँगिंग बॉल साठी मोजा हवा होता मग सॉरी बाबा अरे गाढवा मी आता ऑफिसला कसं जाऊ माझी मीटिंग आहे आता मला माहिती आहे ना तुमची मीटिंग आहे तुम्ही जा ना डोंट वरी
कसा असा स्लीपर्स घालून जाऊ? मला माहिती आहे ना, डोंट वरी, मी आहे ना. माझ्या ऐवजी ऑफिसला तू जाणार आहेस? नाही हो बाबा, हे असं. अरे सॉक्स नवीन माझ्यासाठी? हो बाबा, तुम्हीच म्हणता ना, चूक केली तर ती निस्तरता पण आली पाहिजे म्हणून. अरे हे तर आपल्या आबांचं ब्रीद वाक्य. अगं बाई, आबांना नाश्ता द्यायचा राहिला. सगळं टाइम टू टाइम असतं ना. सॉरी. श्यामल, तू अगं वसुधा, काय म्हणतेस? अगं इकडे कुठे वाट चुकलीस तू? अगं, माझी मावशीची मुलगी इथे राहायला आलीये, हं. तिच्याकडे आली मी. अगं तू घरी चाल ना. पुन्हा केव्हा तरी, आणि कळवून ये ना तुला. हा, कळवूनच आहे बरं का, म्हणजे मला गुढ्या तोरणं पताका लावता येतील. आणि बँड बाजा नाही का? अगं, हे असं काय झालंय तुझं? लग्न झालंय. हेच ग, काकूबाई दिसायला लागलीयस. कॉलेजमध्ये कशी दिसायचीस? बरी दिसायची ना. तू मात्र अगदी आहे तशीच आहेस बर का वसू. मेंटेन केलंय ना, लो कॅलरी डाएट आणि फॅट फ्री. काय सांगतेस? अगं, मुलांसाठी करायलाच लागतं. मुलांसाठी? हो ना, नाही तर म्हणतील आई तू सूट होत नाहीस, आमच्या बरोबर येऊ नकोस म्हणून. असं बाई मुलांचं. काय चाललंय? राजू ना, राजू काय चाललंय राजूचं? अगं, कम्प्युटर प्रोग्रामर झाला, UK ला गेला सुद्धा. काय सांगतेस? काय म्हणून गेला तो? कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून? शालिनी म्हणत होती की कुठल्या तरी इथल्याच कंपनीत आहे ना तो. त्याच्या कंपनीनेच पाठवला त्याला. अगं, सारखे इंटरव्ह्यू एक्झाम्स चालूच होतं. गेला बाई एकदाचा. पण एक गोष्ट मानली पाहिजे हा. कोणती? हल्लीची ही मुलं करिअर कॉन्शियस असतात. पुढे काय करायचंय याचा विचार अगदी पक्का असतो त्यांचा, आणि जिद्दही. विचार तर केलाच पाहिजे ना. हो ना. आपण किती विचार केला होता. हो ना. नुसताच विचार केला आपण. तुला तर एरोस्टेस व्हायचं होतं ना. आणि तुला प्रोफेसर. नुसती स्वप्न बघितली नाही वसुधा आपण. हो ना. अगं, पण तुझ्या श्रीलेशचं काय? श्रीलेश ना, तो क्रिकेट खेळतो ना. अरे वा. स्पोर्ट्समन म्हणूनच जॉईन व्हायचंय त्याला. अरे वा. खूप जॉब येतात त्याला, पण म्हणतो मल्टीनॅशनल कंपनीतच राहायचं. मल्टीनॅशनल कंपनी. अगं, हल्ली कंपन्यांची तरी कुठे गॅरंटी आहे. पण एक बरं झालं, मला आनंदच झालाय. उद्या जर त्याची क्रिकेट टीम मध्ये निवड झाली ना, तर खूप बरं होईल बघ. आणि वर सांगताही येईल आमच्या श्यामलचा मुलगा म्हणून. चल, मी निघते. हा, मग आता येशील तू राजूच्या लग्नाची पत्रिका द्यायला. तुझ्या तोंडात साखर पडव. का ग एवढं लवकर? नाही तर काय ग, तिकडे जाऊन कोणतरी फॉरेनर आणण्यापेक्षा इकडे कोणतरी शोधून ठेवलेली बरी नाही का? वा. चल, बाय, निघते. तुला कुठे सोडू? नाही नाही, माझी बस येईल ना. ओके, बाय. अरे मस्तच, फटकव याला, फटकव. ठेवू नको, टीम मध्येच नको आपल्याला. चल, मार मार. खरे हा, काय तेंडुलकरची सेंचुरी झाली? नाही हो आबा, चल मार. कोणाची गांगुलीची? नाही हो आबा, इंडियाची बॅटिंग नाहीये. फटकव, 24 झाले इंडियाची पाहिजे. बॅटिंग नाही. हा. मग कोणाची आहे? श्रीलंकेची आहे हो. असं खेळ मग कुंबळ्याला विकेट मिळाली काय कधी नाही ती? तू त्याचे बॉल वळतच नाही, चेहरा जास्ती वळतो, आऊट जास्ती आणतो. हा कोण धावतो रे जीव खाऊन? हा, हो आबा, इंडियाची टीम नाहीये हो, पाकिस्तानची बॉलिंगची. अरे मारला, छक्का, मस्त. तू नाचतोस काय? तू बेटिंग बिटिंग घेतलं काय? नाही हो आबा, बघा ना, मॅच इंटरेस्टिंग चालली आहे. कोणाची मॅच बघून असं नाचायचं धक्का? आबा, अभ्यास करतोय, तुम्हाला नाही माहित. कसला अभ्यास? फिक्सिंगचा? हो, फिक्सिंगचा नाही हो, म्हणजे बॉल बघा, आउट स्विंग आला तर कसं खेळायचं, इन स्विंग आला तर कसं खेळायचं, आणि म्हणजे भिंगरी विकेट असेल समजा तर काय, कशी फिल्डिंग लावायची, म्हणजे छत्री लावली तर काय होईल, म्हणजे कर. हो आबा, तुम्हाला नाही करणार, तुम्ही जाओ. बस आपला त्रास नाही कळणार. अभ्यास कर, अभ्यास कर. भिंगडी काय? चल खेळ. घ्या ना, याला मागे ठेव ना. अरे काय करतोय, ठेव ना मागे, बघ ना काय करतो ते. चल. अरे त्याला नको देऊस. हा, शिर्या, काय ग? अरे कसली मॅच बघतोस बाबा? अगं क्रिकेटची. ते कळलंय मला. कुणाची आहे? अगं पाकिस्तान आणि श्रीलंका. ए बाबा, हा, तुला जायचंय ना इंटरव्ह्यूला, जा ना. हो ग.
ए मी नाही जाणार हं. ही फायनल सोडून नाही जाणार. अगं टफ चालली आहे. मी अभ्यास करतोय, तू जा ग. आता काय अभ्यास करायचा राहिला रे? जा नाही, असं करू नको राजा. अरे यांना कळलं तर काय करतील? लेक्चर देतील ना. जाऊ दे, मी नाही करणार. आणि मी ठरवलंय जिथे क्रिकेटला स्कोप नाही ना तिथे मी जॉब नाही करणार. तू जा ग. नाही, तो जॉब मिळेपर्यंत काहीतरी टेम्पररी केलं पाहिजे ना तुला. हा, एक्सपिरियन्स म्हणून. ए नको आम्हाला एक्सपिरियन्स वगैरे, सांगून ठेवतो काय तर. हे आणि मी कारकुनी नाही करणार. तेंडुलकर काय कारकून होता? उगाच आपलं काहीतरी जॉब करणे, हे कर ते कर. अरे तुला शिर्या कसं कळत नाही? ए शिर्या, अरे बाबा तुझी किती काळजी असते तुझ्या बाबांना. सारखा इकडे तिकडे शब्द टाकत असतात. त्या वसुधा मावशीचा राजेश 2 महिन्यापूर्वी युकेला गेला म्हणे. युकेला सारखा इंटरव्ह्यूज देत असायचा म्हणे. ऐकतोयस का तू? अगं ऐकतोय ग, त्याची गोष्ट वेगळी आहे. अगं ते इंटरव्ह्यू एक्झाम ना ती सगळी नाटकं असतात. अरे मा रे काय करतोय तिकडे. जॉब कुणाला द्यायचा ना ते आधीच फिक्स केलेलं असतं. काहीतरी बोलू नको. हा मी सांगतोय ना, खोटं वाटणार तुला. बाबांनी सांगितलं असतं तर पटलं असतं. जाऊन बाबांना विचार ना, जा. ठीक आहे, बाबांनाच विचारते. हे थांब थांब. अगं ए, कुठे चाललीस? बाबांना फोन करून विचारते ना. अगं मी गंमत करतोय ग. मी नंतर जाईन ना इंटरव्ह्यूला. मार मार. तुला नाही ग, 2 वाजता ना इंटरव्ह्यू. तयारी करून निघतो मी. निघतो जा रे बाबा. स्वतःसाठी नाही, निदान माझ्यासाठी तरी जा. चला का जरा चौघीन बघ. तू घेतलीस ना, मग कशाला? अगं गधडे, माझा उपास आहे म्हणून म्हणते, घे ना चौघीन बघ ना. शी नको, माझी लिपस्टिक खराब होणार. अशी कशी खराब होईल? आ कर बरं, आ कर. चल, कसं झालं? मस्त ग. अजून आण ना. का आता नाही लिपस्टिक खराब होणार? अगं बाई, ही कसली तयारी एवढी? नाटकाला जाता सांगितलं ना तुला. आम्ही सगळे, आम्ही कोण? कॉलेजचा ग्रुप म्हणजे आम्ही. नाटकानंतर घरी येणार आहात का दुसरा काही कार्यक्रम आहे? कसली हुशारच गाय तू. तुला ना सीबीआय मध्ये असायला हवं होतं. घरी आहे तेवढंच पुष्कळ आहे. तू आधी उत्तर दे. नाटकानंतर सरळ घरी येणार आहेस का आणखीन काही कार्यक्रम आहेत? ती श्वेता सुरमईवाली, हा, तिचा बर्थडे ना आज. तिच्या बर्थडे पार्टीला जाणार आहे. हे बघ शाला का वेळेत घरी यायचं बरं का? काय झालं तुझं सुरू परत? झालं तुझं सुरू वगैरे नाही ग. बाबांची बोलणी मला खावी लागतात. कळलं ग, कळलं. प्लीज बाबांना सांगशील ना? काय? प्लीज प्लीज. उत्तर नाही दिलं. काय? बाबांना बाबांना सांगशील ना, पटवशील ना? जा तू. थँक्स. बाय. बाबांना पटवशील? काय श्यामाला टिपरे, काय चाललंय विशेष? काही विशेष नाही, जे चाललंय ते बरं म्हणायचं. ए हा, शला का दिसली नाही मगाचपासून? आली नाही का? अहो हे उशांचे अभरे बदलायचे होते नाही का? हा, नवीन डिझाईनचे आणावेत म्हणते. हो मग बदलून टाकी. काय मुहूर्त बघतेस का? नाही नाही, म्हटलं विचारून बघावं तुम्हाला. अगं शला का? ते पडद्यांचं कापड मी आणलं होतं मागच्या आठवड्यात, दाखवलं का तुम्हाला मी? थांबा मी आत्ता आणून दाखवते. अगं मागच्या आठवड्यात दाखवलंस तुम्हाला ते. बरं वाटलं का तुम्हाला? रंग बरा आहे ना? म्हणजे माझ्यापेक्षा तुमचं चॉईस बरं आहे ना म्हणून म्हणते. बरं आहे, चांगलंच आहे. श्यामल, हा, मी शलाका बद्दल विचारत होतो. अहो येईल ना इतक्यात. म्हणजे आलेली नाहीये म्हणून तू हा विषय बदलून मला. दिस इज व्हेरी बॅड. हे बघ, तुझ्या अशा वागण्यामुळे ती शेफारून गेली आहे. तू तिला प्रत्येक वेळेला पाठीशी घालतेस. नसते लाड. अहो कसले नसते लाड? हे बघ, रात्रीचे 11 वाजून गेले. ही काय बाहेर फिरण्याची वेळ आहे निदान मुलींनी तरी? आणि एवढी मोठी वयात आलेली मुलगी, तुला काहीच कसं वाटत नाही? अहो मैत्रिणीचा वाढदिवस आहे म्हणाली,
तो संध्याकाळी. आपल्या घरी कधी वाढदिवस साजरे होत नाहीत. होतात ना. मग ते 11 वाजेपर्यंत संपतात. 11 वाजले कुठे? येईल येईल. 11:15 वाजून गेले. काही नाही श्यामल, तुझ्या या लाडाने बिघडलेत ते. दोघांनाही शिस्त म्हणून राहिलेलं नाही. तो शिर्या तसा आणि मी दिवसभर ऑफिसमध्ये असतो ग. उद्या जर ही दोघं हाताबाहेर गेली ना तर त्याला जबाबदार फक्त तू असशील. फक्त तू. मी शलाका बाबा झोपले का ग? काय टेन्शन आलं होतं मला. आणि का धम्माल आली माहितीये पार्टीला. किती वाजले? ही वेळ आहे घरी यायची? वाजले किती? पण बाबा आम्ही. हे बघ, मला कारण नको आहेत. जी कारण आहेत ना ती आईला द्यायची. ज्या शेंड्या लावायच्या त्या आईला लावायच्या. कळलं? पण श्वेताचा बर्थडे होता. मान्य आहे ना? हाताला घड्याळ आहे ना? आहे ना घड्याळ? हो. मग चालू आहे ना ते? हे बघ शलाका, चांगल्या घरच्या सभ्य मुलींनी बाहेर राहायची ही वेळ नव्हे. पण तसं मी आईला. नाही नाही, 12 वाजतील असं तुम्हाला सांगितलं असतंच तर मी काही पाठवलं नसतं. पण आई मी. पुरे झालं. हा बास झालं आता. मी आता कुणालाही पाठीशी घालणार नाही. आता काय करायचं ते करा आणि स्वतःच निस्तरा. तुम्हा दोघांना मी फुकट घालवलाय हा आरोप मला नकोय आता. हे काय चाललं काय तुमचं? पण तू हातात सँडल घेऊन काय उभी आहे? हा अहो बाबा, आत्ता येते ती. वाजले बघा किती. अरे पण म्हणून काय तिला इथे असं उभी करून ठेवणार आहे? जा जा बाळा, जा झोपायला जा. शेखर, तू सुद्धा कॉलेजमध्ये असताना एक दोनदा फार उशिरा घरी आला होता सिनेमा बघून. मी तुला काय असं इथेच उभा करून ठेवला होता बाहेर? अहो पण ती मुलगा आहे, ती मुलगी आहे. अरे पण आता काळ बदललाय. आता 12 म्हणजे फार रात्र नाही होत बाहेर. त्या वेळेला बरं का 9 म्हणजे सुद्धा मध्यरात्र व्हायची. कायची लोक. चल ये तू बाहेर, हा झोपायला. बघितलं ना? तू नाहीतर आबा. आपल्याकडे संरक्षण मंत्री फटाफटा बदलतात. मला काही सांगू नका. मी काही बोलणारच नाहीये. आणि शलाकाबद्दल तर एक शब्द बोलणार नाहीये मी. सगळं माहितीये मला. एक दिवसाचा खेळ. उद्या परत ये रे माझ्या मागल्या. वाचू दे ना. फाडतील पेपर. मॅच कशी हरले ते वाचूया. वाचायचं काय त्यात? काल टीव्हीवर मॅच बघितलीस ना? हो वाचून ना. काय चुका झाल्या त्या टाळता येतात. आई उगे मस्त आले का? काय गो हे किती पांढरे केस. चहा मी देऊ? भटक्या कुत्र्यांची काय भानगड आहे? हा रोज चर्चा हे पेपरामध्ये लेख येतात. काय दुसरा काय विषय आहे की काय? हा आबा चहा घ्या. काय नाही बाबा, या पेपरवाल्यांना ना काहीतरी इश्यू हवा असतो.
या भटक्या कुत्र्यांवरती लोकांची मतं घेत आहेत. अहो बाहेर जाऊन बघा, एवढी गर्दी झाली, माणसा फिरायला नाही जागा, कुत्र्यांचं काय मतं घेऊन बसले. छे. लोकशाही आहे बाबा, मतदानाला पर्याय नाही. म्हणून मतदानाची किंमत शून्य झालेली आहे. हे कुत्रे जे काय आणि त्याच्यावर मतं कसली मागताय काय? नाही नाही, पण या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे बरं का. का? जगू दे ना त्यांना. त्यांनी कुठे जायचं? त्यांनाही जगायचा अधिकार आहे. आणि आम्हाला नाही? अरे तुम्ही जगा ना, तुम्हाला कोण नाही म्हणतं. त्यांनाही जगू द्या, तुम्ही जगा. एकदा रात्रीचं येऊन बघ म्हणजे कळेल. हा, म्हणून मी म्हणतो बाबा की रात्री अपरात्री फिरू नये, वेळेवर घरी यावं. ए बस कर तू. आणि रात्रीचं काय सांगतेस तू? दिवसा उजेडी पण असतात. परवा मी पेन्शनकडे गेले होते ना पूजेला, तिथून परत येताना त्या गल्लीमध्ये बरं का आबा, एवढी कुत्री, त्यात त्यांची भांडणं. बरं झालं तो रवी आला म्हणून मी नीट पोचले घरी. आपल्या सोसायटीत काय कमी त्रास नाहीये, त्यांचाही बंदोबस्त झालाच पाहिजे. अगं काल रात्री माझ्या मागे लागले होते. अगं बाई, मग काय, सँडल हातात घेतले आणि पळत सुटले. बघा बघ. ए बाळा, आंघोळीला जातेस ना, उशीर होतोय. हो का बाई? ते केस बघ ना, काय झालंय. जरा काहीतरी लाव ना त्याला. काय बघताय? काय संपला बोला. मला कसं गुंडाळायचं आहे हे मुलांना चांगलं माहिती आहे, आणि तुम्हाला पण.